आणि म्हणून जे जे काही प्रकार या ठिकाणी घडत आहे, काहीतरी याच्या पाठीमागे षडयंत्र असू शकतं. तर अशा प्रकारचं षडयंत्र जर असेल तर ते आपण हाणून पाडलं पाहिजे. जाणीवपूर्वक जे आहेत बाबांची बदनामी करण्याचा प्रयत्न करतात, त्यांच्या विरुद्ध जे आहे ते कायदेशीर कारवाई जी आम्ही करणार आहे. मेरा नाम लोकेश है, मैं ललितपुर से हूँ। और अगर साईं बाबा जी की मूर्ति निकाली जा रही तो हमारी आस्था को ठेस पहुँचती है। हमारी आस्था है इनमें, ऐसा नहीं होना चाहिए और इसका हमें विरोध करना चाहिए। गलत है, ऐसा नहीं होना चाहिए। वाराणसी येथे मंदिरातून साईबाबांची मूर्ती काढण्याचा आणि साईबाबांची बदनामी करण्याचा षडयंत्र काहींकडून केला जातोय, परंतु साईबाबांनी आपल्या हयातीत असताना कधीही जात धर्म पंथ याचा उल्लेख केला नाही. वाराणसी येथे घडलेल्या घटनेवर महंत रामगिरी महाराज यांनी आपली प्रतिक्रिया देताना म्हटलं की साईबाबा हे संत होते, त्यामुळे गुरुचं पूजन कोणीही करू शकतं. गुरुला ईश्वर मानून आपण पूजा करू शकतो, कारण गुरु साक्षात परब्रह्म आहे. साईबाबांनी राम जन्म उत्सव सुरू केला, साईबाबांनी गुरुपौर्णिमा उत्सव सुरू केला, साईबाबांनी कृष्ण जन्माष्टमी सुरू केली. साईबाबांना मुस्लिम ठरवण्याचा जे लोक प्रयत्न करताय त्यांना एवढं तरी माहिती पाहिजे की त्यांचे आई कोण, वडील कोण हे बाकीच्यांना काही माहिती नाही. विनाकारण मुस्लिम ठरवण्याचा जो प्रयत्न केला जातोय तो चुकीचा आहे. साईबाबा मुस्लिम होते असं कोणताही पुरावा नाही, आणि पुरावा नसताना विनाकारण वातावरण दूषित करण्याचा जे लोक प्रयत्न करताय हे उचित नाही. जे काही घडत आहे त्यामागे काहीतरी षडयंत्र असू शकतं आणि असं षडयंत्र हाणून पाडलं पाहिजे असं रामगिरी महाराज यांनी म्हटलंय. साईबाबा एक संत होते आणि गुरुचं पूजन हे कोणी करू शकतं. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. गुरुला सुद्धा ईश्वर मानून आपण पूजा करू शकतो, कारण गुरु साक्षात परब्रह्म असं म्हटलेलं आहे. साईबाबा एक संत होते. योगीराज सद्गुरू गंगागिरी महाराजांनी साईबाबाचा परिचय शिर्डीकरांना करून दिला. त्या साईबाबांचं वय 20-21 वर्षाचं होतं आणि गंगागिरी महाराजांचं 60 वर्षाचं वय होतं. गंगागिरी महाराज हे साईबाबांपेक्षा जवळजवळ 40 वर्षांनी वडील होते. गंगागिरी महाराजांचा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये परिचय होता आणि गंगागिरी महाराजांनी प्रथम साईबाबांना ओळखलं. साईबाबांची आणि गंगागिरी महाराजांची जेव्हा दृष्ट झाली तेव्हा गंगागिरी महाराज चकित झाले, ही मूर्ती इथं कशी आली आणि हा एक हिरा आहेत. अशा प्रकारचा उल्लेख सद्गुरू गंगागिरी महाराजांनी त्या काळात केला होता, ज्या काळामध्ये साईबाबा कोण हे लोकांना माहीत नव्हतं. दुसरी महत्त्वाची गोष्ट, साईबाबा हे रामभक्त होते. साईबाबांनी राम जन्मोत्सव शिर्डीला सुरू केला, रामनवमीचा उत्सव सुरू केला. साईबाबांनी कृष्ण जन्माष्टमी सुरू केली. साईबाबांना मुस्लिम ठरवण्याचा जे लोक प्रयत्न करत आहेत त्यांना एवढं तरी माहिती पाहिजे, कमीत कमी तुम्ही म्हणताय मुस्लिम आहेत, तर मग त्यांचे आई कोण, वडील कोण, त्यांचे बाकीचे पूर्वज कोण हे कोणाला काही माहीत नाही आहेत. विनाकारण मुस्लिम ठरवण्याचा प्रयत्न जो केला जातो तो चुकीचा आहे. साईबाबा राम भक्त होते, साईबाबा कृष्ण भक्त होते आणि ज्या ठिकाणी ते राहत होते ती जरी मस्जिद असेल तरी त्याला द्वारकामाई अशा प्रकारे आणि महाराज संबोधत होते. आणि त्यामुळं आजही त्या ठिकाणी जे पूजा अर्चा चालू आहेत 3 काळ, म्हणजे प्रातःकाळी काकड आरती असते, दुपारी मध्यान्ह आरती असते, संध्याकाळी सायं आरती असते, रात्री झोपायच्या वेळेला शयन आरती असते. हे सगळे जे नित्यनेम चालू हे सर्व वैदिक पद्धतीने चालू आहेत. आणि म्हणून या ठिकाणी साईबाबा मुस्लिम होते असा कुठल्याही प्रकारचा पुरावा नाही आहेत. आणि पुरावा नसताना विनाकारण वातावरण दूषित करण्याचा प्रयत्न जे लोक करत आहेत तर हे उचित नाही आहेत, हे करू नये. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट, अनेक संतांचे मंदिरं संपूर्ण देशामध्ये जगामध्ये आहेत आणि आपल्या सद्गुरूंना ईश्वर म्हणून जर कोणी पूजत असेल तर साईबाबा हे संत होते, कोणी ईश्वर मानित नसेल तो भाग वेगळा आहे. परंतु गुरुला आपण गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुदेव महेश्वरा हा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः या श्लोकानुसार आपण गुरुला परब्रह्म मानू शकतो. आणि म्हणून जे जे काही प्रकार या ठिकाणी घडत आहे, काहीतरी याच्या पाठीमागे षडयंत्र असू शकतं. तर अशा प्रकारचं षडयंत्र जर असेल तर ते आपण हाणून पाडलं पाहिजे. आणि साईबाबा एक संत होते आणि ते संत म्हणूनच राहणार आहेत आणि म्हणून त्यांची पूजा उपासना करणं हे काही गैर नाही आहे.
नाही, हिंदू धर्मामध्ये असणारे जे असे विकृत पद्धतीचे लोक आहेत, अनेक लोक हिंदू धर्मामध्ये, कारण हिंदू धर्माला बदनाम करण्याचा प्रयत्न करणारे काही निधर्मी वृत्तीचे किंवा एक विशिष्ट समाजाचं आपल्याला मतदान मिळावं अशा करता सुद्धा काही लोक अशा प्रकारची टीका करतात. ही दुर्दैवी घटना आहे आणि म्हणून मी आणि सर्व हिंदू बांधवांना या ठिकाणी सावध करू इच्छितो की अशा प्रकारे षडयंत्र रचणारे जो कोणी असतील त्यांच्यापासून आपण सावध राहावं. वाराणसी येथे घडलेल्या घटनेवरून साई संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्षक गाडीलकर यांनी आज पत्रकार परिषद घेत तीव्र दुःख व्यक्त करत साई भक्तांच्या भावनांना ठेच पोचली असून वाराणसी येथे घडलेली घटना दुःखद असून घडलेल्या घटनेसंदर्भात पालकमंत्री आणि राज्य सरकार बरोबर बोलणं केलं असून विनंती केली आहे की आपल्या स्तरावर उत्तर प्रदेश सरकारशी बोलावं आणि जी घटना त्या ठिकाणी घडली आहे ती पुन्हा घडू नये त्याप्रमाणे कारवाई त्यांच्या स्तरावर करावी आणि वादग्रस्त विषय उपस्थित केले जातात त्या संदर्भाने काही शंका असल्यास त्यांच्यासोबत चर्चा करून निरसन करू आणि जाणीवपूर्वक बाबांची जे बदनामी करतात त्यांच्या विरोधात कायदेशीर कारवाई करणार असल्याचं साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्षक गाडीलकर यांनी म्हटलं आहे. जी घटना घडलेली आहे ती घटना निश्चितचपणे दुःखद अशी आहे. या संदर्भाने माननीय पालकमंत्री महोदय त्याचप्रमाणे राज्य शासनाशी आमचं बोलणं झालेलं आहे आणि आम्ही शासनाला विनंती केली आहे की आपल्या स्तरावरून सुद्धा जे ते उत्तर प्रदेश सरकारशी बोलावं आणि जी घटना त्या ठिकाणी घडलेली आहे अशी घटना परत घडू नये या संदर्भाने कारवाई जी आहे ते त्यांच्या स्तरावर करावी म्हणून. नाही, जे वादग्रस्त विषय जे आहेत ते उपस्थित केले जातात त्या संदर्भाने त्यांच्या काही शंका असतील तर आम्ही त्यांच्यासोबत चर्चा करून त्यांच्या शंकाचं निरसन करू. सोबतच जे आहे जे जाणीवपूर्वक जे आहेत बाबांची बदनामी करण्याचा प्रयत्न करतात त्यांच्या विरुद्ध जे आहे ते कायदेशीर कारवाई जी आम्ही करणार आहे. जगभरातील भाविक साईबाबांचे भक्त आहेत. वाराणसी येथे घडलेल्या प्रकारामुळे जगभरातील भाविकांमध्ये तीव्र नाराजगी उमटली आहे. ऐसा मुझे पता तो नहीं है, लेकिन अगर ऐसा है तो गलत हो रहा है क्योंकि साईं बाबा है, साईं बाबा के हर कोई मानता है, उसमें मुझे तो पता नहीं इसलिए बोल नहीं सकता हूँ, लेकिन जो भी हो रहा होगा वो गलत हो रहा है. लोगों की आस्था है, कहीं भी वो मान सकता है. ये एक पॉलिटिकल ड्रामा होते हिंदुस्तान में जा रहा है कि इसको निकालो, इसको तोड़ दो, ये हो रहा है. एक्चुअली ऐसा नहीं होना चाहिए. मेरा नाम लोकेश है, मैं ललितपुर से हूँ और अगर साईं बाबा जी की मूर्ति निकाली जा रही तो हमारी आस्था को ठेस पहुँचती है. हमारी आस्था है इनमें, ऐसा नहीं होना चाहिए और इसका हमें विरोध करना चाहिए. गलत है, ऐसा नहीं होना चाहिए. जी, मेरा नाम डॉक्टर अमित सोनी है और वाराणसी में मैं स्वयं जो है बनारस के पास का सीधी ज़िले का निवासी हूँ, जहाँ से दूरी मेरे यहाँ से 230 किलोमीटर है. तो आज मैंने भी समाचार में देखा जो कि बहुत ही दुखद है. इस तरह का जो है तो मंदिर तोड़ा जाना जो है तो अपनी सांस्कृतिक परंपरा के खिलाफ है, जिसकी मैं आलोचना करता हूँ.